अमरावतीतही अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी पेट्रोल डिझेलसाठी गर्दी केली आहे। रात्री 11 वाजता नागरिक वाहनं घेऊन घराबाहेर पडले। पेट्रोल भरण्यासाठी पंपावर 1.5 ते 2 तास रांगेत उभं राहावं लागल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागला। यवतमाळमध्ये काही वेगळी परिस्थिती नाही आहे। पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केलेली आहे। इंधन पुरवठा टँकर चालकांच्या संपामुळे इंधन तुटवडा जाणवण्याच्या भीतीनं वाहन चालकांनी गर्दी केली आहे। पेट्रोल महागडा असल्याची अफवाही पसरवण्यात आली, त्यामुळे गर्दीत आणखी वाढ झाली। नागरिक पेट्रोलच्या टाक्या फुल करून घेत आहेत। सोलापुरात पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासू नये यासाठी वाहतूक टँकरला राज्य शासनाकडून सुरक्षा देण्यात आली। पेट्रोल आणि डिझेल वेळेत पोहोचण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। सर्वांना पेट्रोल आणि डिझेल वेळेत मिळेल अशी माहिती अखिल भारतीय पेट्रोल डीलर असोसिएशनचे अली दारूवाला यांनी दिली आहे। इंधन कंपन्या त्यांच्या टँकरमार्फत पंपधारकांना पुरवठा करणार आहेत, पण खासगी वाहतूकदारांनी जर याला विरोध केला तर मात्र मुंबईतील इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो। केंद्र सरकारच्या मोटार वाहन कठोर कायद्याविरोधात हा संप पुकारला आहे। नवी मुंबईमध्ये ट्रक चालक संपाचा कुठलाही परिणाम झालेला नाही, मात्र पेट्रोलचा तुटवडा होण्याच्या भीतीनं नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली। इंधन पुरवठा करणाऱ्या वाहन चालकांनी संप पुकारल्यामुळे शासन सतर्क झाले। राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना शासनाकडून पत्रक जारी करण्यात आले। नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करा, तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करा असे आदेश शासनाने जारी केले।